ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एसएन न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीचे औचित्य साधत तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या सहभागासोबत विविध पदाधिकारी, कार्यालयीन सेवकांच्या सहभागातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात विशेष म्हणजे आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने येथील तमाशा कलावंतांनी देखील या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला। सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटात रक्ताची कमी भासू नये या भावनेतून नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। तसेच 14 एप्रिल या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंती उत्सवानिमित्तही रक्तदान करण्यास आवाहन करण्यात आले होते। त्यात एकूण 63 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले, तर काही रक्तदात्यांचे तांत्रिक अडचणींमुळे रक्तदान करता आले नाही। विशेष म्हणजे या लॉकडाऊन काळात 2 वेळ जेवणांची भ्रांत असलेल्या तमाशा कलावंतांनी स्वयंपूर्तीने आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने सुमारे 15 जणांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले। यावेळी शिक्षक, आरोग्य सेवक, वीज वितरण कंपनीतील कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकशिक्षणाचे पदाधिकारी आदींनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला। प्रशासनाच्या वतीने वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार प्रवीण अढांगळे यांनी शिबिरास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारींसह असंख्य इच्छुक रक्तदाते उपस्थित होते। रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले। एसएन न्यूजसाठी प्रकाश शेळके। आज नांदूर शिंगोटे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाने थैमान घातलेल्या या पार्श्वभूमीवर आपण काय आर्थिक काही देऊ शकत नाही, म्हणून सर्वांनी निश्चय केला का आपण दान म्हणून रक्तदान करू, म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आलं। त्या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही सर्वजण रक्तदान करत आहोत। ग्रामपंचायत सदस्य असो, विपी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष, त्याचे संस्थापक मंडळ असो, या सर्वांनी रक्तदानामध्ये भाग घेतला आहे। मी सर्व ग्रामस्थांचे रक्तदानामध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो। आज राज्यात आणि देशामध्ये कोविड-19 या रोगाने सर्व देशाला नव्हे तर जगाला मोठ्या संकटात टाकलेलं आहे। त्या अनुषंगाने आज नांदूर शिंगोटे आणि पंचक्रोशीतील कलावंत मंडळी उपासमारीच्या स्वतः संकटात असताना देखील आज देशाप्रती आम्ही काहीतरी करू शकतो, आमच्या आर्थिक क्षमता नसताना देखील किमान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। त्या अनुषंगाने आम्ही आर्थिक मदत न करता आम्ही रक्तदान रूपी मदत या ठिकाणी करत आहोत। असा खूप चांगला संदेश, सामाजिक संदेश या कलावंतांनी रक्तदान करून दिलेला आहे। म्हणून मी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने मी या तमाशा कलावंतांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे आणि समाजाला एक प्रेरणा देणारं, दिशा देणारं पाऊल आहे। म्हणून त्यांनी केलेल्या या रक्तदानाबद्दल मी पुन्हा एकदा या सर्व कलावंतांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं सर्व परिसरासाठी आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वांना या संपूर्ण जगावर मोठं संकट या कोरोनाच्या रूपानं आलेलं आहे आणि मानवी जे प्रयत्न आहेत ते सर्व जगामध्ये चालू आहे, परंतु शेवटी मुख्य अडचण ही रुग्णांसाठी रक्ताची असते आणि रक्त काही इतर ठिकाणाहून उपलब्ध करता येत नाही। ते रक्तदानातूनच त्याची सोय करावी लागते आणि त्या अनुषंगानं त्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण वर्ग आणि सर्व आभार उद्घाटन या ठिकाणी उदात्त दृष्टिकोन ठेवून, मानवतेचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी या कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे।
आणि सर्वांना आवाहन करण्यात येतं की सर्वांनी ज्यांना शक्य होईल रक्तदान हे पुण्यकर्म आहे आणि गैरसमज आहे की रक्तदान केल्यानं आपली शक्ती कमी होते, तसं काही नाही आहे. 50-50, 100-100 वेळेस रक्तदान केलेले लोक आहेत. सर्वांना ग्रामपंचायत वतीनं आव्हान आहे की सर्वांनी शक्य होईल सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावं आणि देशावर जे संकट आले आहे आपले सर्व बांधव जे कोरोनाग्रस्त आहे त्यांचं जीवन सावरण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य असावं, हातभार लागावा अशी ग्रामपंचायत वतीनं आपण सर्वांना नम्र